नमस्कार। काही लोकांच्या खांद्यामध्ये खूप कळ मारते, काही लोकांच्या मनगटामध्ये दुखतं, तर काहींचा कोपराजवळ हात दुखतो। या सगळ्या त्रासासाठी काही सूक्ष्म व्यायाम आपण आज बघणार आहोत। मी 3 वेळा दाखवलेली आहे प्रत्येक हालचाल। तुम्ही त्याचा सेम व्हिडिओ डबल लावून 5 वेळा 10 वेळा असे करू शकता। तुम्हाला नक्की फरक पडेल, करून बघा। पहिला प्रकार बघूया। दोन्ही हात आपल्याला खांद्याच्या रेषेत सरळ ताणून घ्यायचे, बोटं छाताकडे, आणि आपण 3 वेळा समोरून आणि 3 वेळा विरुद्ध बाजूने असं त्याचं चक्र बनवणार आहोत। 1 2 3 विरुद्ध बाजूने 1 2 3। सावकाश, जेवढं सावकाश कराल तेवढं तुम्हाला लवकर फरक पडेल। प्रकार दुसरा बघूया। दोन्ही हात आपल्याला पुन्हा खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे, हाताच्या मुठी वळवून अंगठे आपल्याला बाहेरच्या दिशेला काढायचे आणि आपण दोन्ही हाताने खांद्याला स्पर्श करणार आहोत। 1 2 3। एकदम सावकाश, जितकी संथ सावकाश कराल ना हालचाल, तेवढा जास्त ताण जाणवून तुम्हाला तुमचा खांदा दुखत असेल त्याच्यामध्ये आराम पडेल। तिसरी हालचाल बघूया आपण। दोन्ही हाताच्या बोटं खांद्यावर ठेवून आपल्याला मोठा सर्कल करायचा आहे। दोन्ही हाताचे कोपर एकमेकांना जुळवून समोरच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने 3। आता विरुद्ध बाजूने 1। एकदम सावकाश करायचं आहे, जेवढं सावकाश कराल तेवढं तुम्हाला फरक जाणवेल। बघूया पुढची हालचाल। दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या वर ताणून घ्यायचे, एकमेकात गुंतवून जास्तीत जास्त शरीर वर ताणून घ्यायचे आणि कमरेतून डावीकडे वळायचे। 1 उजवीकडे 1। हात जागेवर। पुन्हा एकदा हात डोक्याच्या वर ओढून घ्यायचे, डावीकडे वळायचे, उजवीकडे 2। पुन्हा हात सोडून खाली घ्यायचे। तिसऱ्यांदा करूया। डावीकडे सरळ, उजवीकडे। जास्तीत जास्त आपल्याला कमरेतनं मागे वळायचा प्रयत्न करायचा। प्रकार बघूया। डावा हात आपल्याला दुमडून मानेजवळ उभा करून घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपर ओढायचा प्रयत्न करायचा आहे। हेच आपल्याला डाव्या बाजूने करायचं आहे। असा 1 काउंट। डावा हातचा कोपर ओढून जवळ घ्यायचा आहे। पुन्हा एकदा करूया। डावा हात दुमडून डाव्या हाताचा कोपर उजव्या हाताने ओढून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। आता उजवा हात दुमडून मागे घ्यायचा आहे, डाव्या हाताने त्याचा कोपर ओढून सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे। ह्याचे तुम्ही रिपिटेशन्स करू शकता। व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल, आणि लाईक करून कमेंट करून नक्की कळवा।